नमस्कार यूट्यूब फॅमिली, सगळे कसे आहात? आशा करतो सगळे मस्त असतात. तर बघा, आज मुलांना शाळेमध्ये काय काय भेटलं मी नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि तुम्ही आपला व्हिडिओ बघण्याचे प्रयत्न करा. प्रज्ञाला आज काय काय वस्तू भेटल्यात शाळेमध्ये तुम्हाला मी नक्कीच दाखवतो. तिला प्रज्ञाला काय काय भेटले आणि आपल्या दादूला पण काय काय भेटलं मी तुम्हाला दाखवतो. तर चला बघू. इकडे बसली अर्चना, तिकडे आहे दादू. हाय मित्र, बहिणीनो भावांनो. तर चला बघू आता काय काय भेटलं यांना. तर हे बघा, प्रज्ञाला अशी बॅग भेटली शाळेमध्ये. आता त्या बॅगेत काय आहे प्रज्ञा नक्कीच दाखवण. मग काय काय भेटलं शाळेमध्ये? तर मी पण अजून बघितलं नाही बरं का युट्यूब फॅमिली, मला माहित नाही अजून काय काय भेटलंय. तर आम्ही आता शाळेतून आलो, जेवण बिवण करून घेतलंय. म्हणलं बघू आपण नंतर काय भेटलंय काय नाही. तर दादूला पण भेटलंय. दादूची थैली आहे, त्याचं पण मी बघितलं नाही अजून. ड्रॉइंग बुक माझी आहे, नक्कीच दाखवायचे प्रयत्न करीन तुम्हाला दादूला आणि प्रज्ञाला काय भेटलं. आणि खरंच शाळेमध्ये खूप दिवसाच्या नंतर त्यांना काहीतरी भेटलंय. आपण बघू दादू प्रज्ञाला काय भेटलंय. नक्कीच तुम्हाला दादूच्या वह्या आहेत. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. दादू प्रज्ञाला काय भेटलंय आणि ह्या माझ्या वह्या आहेत. तर हे बघा, दादूला प्रज्ञाला काय भेटलंय हे प्रज्ञाचं दाखवते मी फक्त तुम्हाला. हे बघा, हे शाळेचे शूज आहेत, स्पोर्टचे. वाव, स्पोर्टचे किती भारी क्वालिटीचे भेटलेत. आणि तर बघू शकताय, ओरिजिनल ब्रँडेड असे शूज भेटलेत प्रज्ञाला. आणि इथं हे बघा, 2 क्वालिटीचे टी शर्ट आहेत आणि हे दोन्ही पण टी शर्ट पण. हे टी शर्ट आहे. काय आज प्रज्ञाच्या शाळेमध्ये एवढं काय काय भेटलं प्रज्ञाला? हे काळ्या कलरचं आहे आणि हे पिवळ्या कलरचं टी शर्ट आहे. 2 पॅन्ट आणि भावांनो, प्रज्ञाला 2 टी शर्ट पण भेटलेत. हे आहे काळ्या कलरचं आणि हे पिवळ्या कलरचं. हे 2 टी शर्ट. टी शर्ट खोलून दाखव जरा कसे ब्रँड. मी तुम्हाला टी शर्ट पण नक्कीच खोलून दाखवते कसे आहे टी शर्ट. हे बघा, डबल पॅकिंग आहे बरं का टी शर्टला पण. खरंच खूप छान भेटलेले त्यांना. हे फक्त खेळण्यासाठी कपडे दिलेत घालायला त्यांना. म्हणजे खेळायला कसं शाळेचे कपडे घालतात ना ते, मग ते शाळेचे कपडे घाण होतात त्यासाठी. हे बघा, हे अशा प्रकारचं टी शर्ट आहे. नक्की सांगा टी शर्ट पण कसं आहे. खूप छान होत रे. सॉक्स पण. हे आहे ब्लॅक कलरचं टी शर्ट. हे पण मी तुम्हाला खोलून दाखवते नक्कीच. हे बघा, ब्लॅक कलरचं टी शर्ट. हे आहे ब्लॅक कलरचं. तर खरंच खूप छान आहेत शाळेचे खेळायचे कपडे ह्यांचे. अच्छा, म्हणजे खेळायसाठी का स्पेशल? खेळायसाठी कपडे त्यांचे, कारण जे त्यांच्या शाळेचा गणवेश असतो ते खराब होतो ना, त्यासाठी त्यांना हे फक्त शाळेला खेळण्यासाठी कपडे दिलेले आहेत. तर टी शर्ट तर दाखवून झालेले आहेत. आता मी दाखवते तुम्हाला. हे बघा, सॉक्स आहेत. हे जे शूज आहेत ना, हे त्याच्यासाठी हे सॉक्स दिलेले आहेत. तर मला वाटतं हे एका ह्याच्यामध्ये 2 आहेत का एक काय माहिती. 2 आहेत रे एका ह्याच्यामध्ये. मी ते पण दाखवते तुम्हाला. हा, 2च आहेत. एक पिवळा व्हाईट कलर आहे. म्हणजे 2 जोडी सॉक्स भेटलेले आहेत. तर का माहितीये का, जरी एक सॉक्स खराब झाला किंवा धुतला नसला तर तुम्ही दुसरा युज करू शकताय. तर बघा, आणि प्रज्ञाने टी शर्ट घातलं बघा. प्रज्ञाने टी शर्ट घातलेलं पण आहे. बघा कसं वाटतंय. पाठीमागं काय नाव आहे त्याचं? आम्हाला इंग्लिश नाही येत बाबा, काय माहिती काय आहे. तर इंग्लिश येत नाही. तर बघा किती आयटम भेटलेत प्रज्ञाला, दादूला शाळेत. दादूला तर वयाले मोठे भेटलेत, पण दादूला बुट वगैरे नाही दिले. त्यांचं काय अजून आपल्याला माहिती नाही. भेटणार आहे का ते पण माहित नाही, पण प्रज्ञाला भेटले तेच मी तुमच्या पुढे आता हा व्हिडिओ आपला बनवलेला आहे. कमेंट. आणि ती वही कशासाठी पिवळ्या कलरची? तर बघा, ही एक बॅगच आहे त्यांची. अरे ती वही, मला वाटतं ती वही त्या बॅगीच्या नावाची रे. ही पण हे बघा, एक बुक भेटलेली आहे आणि 2 नोटबुक्स आहे. ते दादू सांगतोय नोटबुक्स आहे ती. तर हे माहित नाही मला ही वही आणि पेन कशासाठी. मला वाटते कदाचित काही खेळबिळ झालेला त्याच्यासाठी असेल ही वही. तर बघा, अशा प्रकारे सगळं काय सामान भेटलेलं आहे मुलांना. फटाफट कमेंट करून सांगा सगळं कसं आहे. भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.